शेळी पालनातून 20 लाखांची कमाई। शेळी पालन बनला समृद्धीचा मार्ग। शेतीपूरक व्यवसायातून दुष्काळावर मात। सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या बामणी गावात राहणाऱ्या तेजस लेंगरे या तरुणानं शेळी पालनातून विकासाचा नवा मार्ग शोधलाय। तेजसच्या गोठ्यामध्ये आज जवळपास 150 शेळ्या आहेत। त्यातून वर्षाकाठी 20 लाखांची उलाढाल होते। अवघ्या 10 वर्षात तेजसनं हे सगळं उभं केलंय। खरं तर मेंढी पालन हा तेजसच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय। मात्र दुष्काळ आणि आर्थिक अडचणींमुळे मोलमजुरी करण्याशिवाय तेजसच्या समोर दुसरा पर्याय नव्हता। 1999 मध्ये तेजस 10वी उत्तीर्ण झाला। व्यवसायासाठी त्यानं एक मालवाहतूक वाहन खरेदी केलं। याच दरम्यान फलटण मधल्या एका शेळी पालन व्यावसायिकाचा गोठा त्यानं पाहिला आणि तिथूनच त्याला शेळी पालनाची प्रेरणा मिळाली। 2006 मध्ये तेजसनं आपल्या शेतात चाऱ्याची लागवड केली आणि शेळी पालनाला सुरुवात केली। त्यावेळी त्याच्याकडे देशी जातीच्या 7 शेळ्या होत्या। तसंच त्यानं आफ्रिकन बोर जातीचा एक नर आणि एक मादीही खरेदी केली। तेजसनं सुरुवातीला केवळ नरांची विक्री केली, त्यामुळे त्याच्याकडे माद्यांची संख्या वाढली। बंदिस्त शेळी पालनासाठी त्यानं 130 बाय 50 फूट लांबीचं शेड उभारलं। त्यात नर, मादी आणि लहान पिल्लांकरता स्वतंत्र व्यवस्था केली। लोखंडी पट्ट्या वापरून गाळे बंदिस्त केले। जमिनीवर शहाबादी फरशी वापरली, त्यामुळे गोचीड आणि पिसवांचा त्रास कमी झाला। 150 शेळ्यांच्या खाद्यासाठी 20 गुंठे जमिनीवर चाऱ्याची लागवड केली। या शेळ्यांना दिवसातून 3 वेळा गरजेनुसार चारा दिला जातो। पाण्यातून प्रथिनांची पावडर दिली जाते, त्यामुळे शेळ्यांच्या वजनात वाढ होते। 21 दिवसांनंतर जंताचं औषध दिलं जातं। दर 3 महिन्यातून एकदा लसीकरण केलं जातं, त्यामुळे या शेळ्या रोगाला बळी पडत नाहीत। आफ्रिकन बोर जातीमध्ये जुळी पिल्ल होण्याचं प्रमाण जास्त आहे। तसंच या जातीच्या नरांचं वजन 1.5 वर्षात जवळपास 120 किलोंपर्यंत होतं, त्यामुळे तेजसला अधिक उत्पन्न मिळतंय। तो बकरी ईदला आफ्रिकन बोर जातीच्या नरांची विक्री करतो। हे नर साधारणतः 70,000 ते 1 लाखांपर्यंत विकले जातात। तसंच इतर शेळ्यांची तेजस दर 3-3.5 महिन्यांनी प्रजननासाठी विक्री करतो। आफ्रिकन बोर जातीची मादी 1,500 रुपये किलोच्या दराने विकली जाते। विशेष म्हणजे त्यासाठी बाजारपेठ शोधावी लागत नाही। व्यापारी त्याच्या शेडवरती शेळी किंवा बोकड खरेदी करायला येतात। यावर्षी तेजसनं 25 नर आणि 35 माद्यांची विक्री केली। त्यातून त्याला 20 लाखांचं उत्पन्न मिळालंय। यातून 5 लाखांचा उत्पादन खर्च वजा जाता तेजसला 15 लाखांचा निव्वळ नफा मिळालाय। आज मला जवळपास 20 ते 25 लाखापर्यंत नफा मिळत आहे किंवा अजूनही या शेळ्यांच्या संख्येमध्ये ज्यावेळी वाढ होईल त्यावेळी सुद्धा मला उत्पन्नाची जास्त अपेक्षा राहील। केवळ बकऱ्यांच्या विक्रीतूनच तेजसला कमाई होते असं नाही, तर बकऱ्यांपासून मिळणाऱ्या लेंडी खतापासून तो गांडूळ खताची निर्मिती करतो। त्यापासून त्याला वर्षाकाठी 50,000 रुपयांचं उत्पन्न मिळतं। शेतीसाठी पूरक समजल्या जाणाऱ्या शेळी पालनातून शेतीपेक्षाही जास्त उत्पन्न घेता येतं, हे तेजस लेंगरेनं दाखवून दिलंय। रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।